सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका सुद्धा आहे। देवगड तालुक्यातील SRI बाबत सांगायचा आज मुद्दाम विषय असा आहे, देवगड तालुक्यामध्ये एकूण 136 बूथ आहेत। 136 बूथवरती प्रत्येक राजकीय पक्षांचं BLA नेमणूक करावी म्हणून वारंवार सूचना आलेल्या होत्या। त्यानुसार काही राजकीय पक्षांनी, काही सर्वांनी, आम्ही सुद्धा काही लोकांनी थोडे बहुत BLA दिलेले आहे आणि हा कार्यक्रम गेले 10 दिवसापासून चालू झाला आहे SIRचा। तर आज कालपासून 2-3 ठिकाणी चाचपणी केली असता असं काही एक विषय निदर्शनामध्ये आला की शासकीय जे BLO SRI नेमलेले आहेत त्यांच्याकडेच ते SRIचे फॉर्म असतात आणि ते त्याच्यामध्ये काही कृषी सहाय्यक आहेत, ग्रामसेवक आहेत, नगरपंचायत नगर कर्मचारी आहेत, पोलीस पाटील आहेत, सहाय्यक, अशा बऱ्याच जणांची नियुक्ती केलेली आहे आणि त्यांच्या प्रत्येकाचे नंबर, राजकीय पक्षाचे नंबर, अशी यादी संपूर्णकडे आम्हाला मिळालेली आहे। तर त्याच्यामध्ये बघितलं असता 2-3 ठिकाणी असं आढळून आलं की गावागावामध्ये ग्रामपंचायत लेवलला जो शासकीय BLO असेल तो राजकीय पुढाऱ्यांचा असेल किंवा कोणत्या सत्ताधाऱ्यांच्या कोणत्या सांगण्यानुसार असेल म्हणावा, की तो एकाच ठिकाणी बसून आपल्याच परिचयाच्या लोकांना बोलवून त्यांच्या फॉर्मचं वाटप केलं जाते आणि इतर ठिकाणी आम्ही 3 वेळा आलो असं सांगून जाऊन त्यांची नावं कट करण्याचा षडयंत्राचा कार्यक्रम निदर्शनास येत आहे। म्हणून देवगडवासियांना, प्रत्येक घराघरातल्या नागरिकांना माझं जाहीर आव्हान आहे की आपण सतर्क राहा, कारण एकदा तुमचं नाव जर याच्यामधून निघून गेलं तर परत तुम्हाला नाव नोंदणी करण्यासाठी खूप आटापिटा कराव्या लागतील आणि नंतर मग आपण एकामेकावरती आरोप करत बसू। त्यापेक्षा 30 तारीखपर्यंत त्यांची मुदत आहे, राहिलेले आता शेवटचे 10-12 दिवस आहे। त्या 10-12 दिवसामध्ये प्रत्येक नागरिकाने जागरूकतेने, निकषाने येऊन आपलं नाव नोंद करून घ्यावी, आम्हाला एक जाहीर आव्हान आम्ही आमच्या पक्षामार्फत करत आहोत। काही ठिकाणी असं निदर्शनास आलं, शहरी भागामध्ये, नगरपंचायत हद्दीमध्ये, काही प्रभागामध्ये जे BLO नेमलेले आहेत ते स्वतः ज्यांची BLO नेमले, ज्यांची नावं नेमली आहेत ते नसताना 1-2 प्रभागामध्ये विद्यमान जे नगरसेवक आहेत ते स्वतःच त्या BLOने घेऊन कोणाच्या तरी घरामध्ये बसतायत आणि तिथे आपल्याच ओळखीची माणसं बोलवत आहेत आणि त्यांचे नाव SRIचे फॉर्म भरून घेत आहेत। असे 2 उदाहरणं माझ्या शहरामध्ये निदर्शन आलेली आहेत, 2 ग्रामपंचायतीमध्ये निदर्शन आलेली आहेत। तेव्हा हा जो प्रकार आहे आज मी तहसीलदारांच्या निदर्शन आणून दिलेलं आहे, तर त्यांनी त्याच्यावरती त्यांचे जे निवडणूक ते आखाडे मॅडम म्हणजे जे प्रमुख आहेत त्यांच्या निदर्शनानंतर त्यांनाही मी सगळं त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे। तेव्हा हा प्रकार होता कामा नये आणि प्रत्येक नागरिकाने जागृत राहून हा आपला कार्यक्रम पूर्ण करून घेणं गरजेचं आहे। उद्या आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आजच जर आपण त्याची तत्परता घेतली तर भविष्यामध्ये कोणाचंही नाव कट होणार नाही याची दक्षता आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे। दुसरी गोष्ट, शहरामध्ये देवगड जामसोडी नगरपंचायत हद्दीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे, कारण 2 निवडणुका मी ते जातीनिशी कंडक्ट केल्यामुळे देवगड शहरामध्ये जवळजवळ 2,500 ते 3,000 लोक ही कर्नाटक, मुंबई, इतर देशामध्ये अशा बाहेरच्या याच्यामध्ये गावामधल्या अशा लोकांची नावं आहेत। तर त्या लोकांची नावं जातीनिशी इथल्या BLOने दखल घेऊन ती नावं रद्द करावी, कारण जी बेंगलोर, कर्नाटकला इकडची जी लोक आहेत त्यांच्याकडे त्यांचं तिकडचंही आधार कार्ड आहे आणि आपल्या देवगडचं इकडचं आधार कार्ड आहे। त्याच्यामुळे त्यांची नावं राहता कामा नयेची दक्षता या BLOने घ्यावी, कारण जुन्या घरांमध्ये लोक जेव्हा इथे कर्मचारी असतील किंवा शिक्षक असतील असे बरेचसे लोक आहेत जे शहरामध्ये शिक्षक आहेत, अधिकारी वर्ग आहे, जे ते देवगडमध्ये जेव्हा त्यांची बदल्यावर स्थायिक होती त्यावेळी त्यांची नावं आहेत, ती नावं त्यांची आजच्या मितीला ती यादीमध्ये आहेत, ती नावं कुठल्या परिस्थितीमध्ये अगदी दक्षता घेऊन ती रद्द व्हायला पाहिजेत अशी आमची प्रमुख मागणी आहे। तर ठिकठिकाणी अजून म्हणजे काही गावांमध्ये एकच माणूस BLO दिलेला आहे, तो राजकीय पक्षाचे जे BLO नेमलेले आहेत
जे फॉर्म असतात SRIचे ते फॉर्म त्या BLOकडे असतात, शासकीय BLOकडे असतात. तर त्या शासकीय BLOने तिथे गेल्यानंतर जे राजकीय पक्षाचे कोण BLO दिलेले असतील त्यांना संपर्क साधणं गरजेचं आहे. त्यांना बरोबर घेऊन त्यांचा विचारमय करून त्याचा कामाचं वाटप जर केलं तर ही प्रक्रिया राबवण्यात अजून सुलभ होईल असं आमचं स्पष्ट मत आहे. तर याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप नसता हा निपक्षीय हा कार्यक्रम व्हायला पाहिजे या मताचा मी आहे. आणि ही कुठल्या पक्षाची SRI स्कीम राबवणं ही कुठल्या पक्षाची मक्तेदारी असता कामा नये आणि त्याच्या प्रभावामध्ये कोणी राहू नये. कारण बऱ्याच ठिकाणी असं निदर्शन आमच्या येतं आहे. कारण ज्यावेळी 2011मध्ये जनगणना ज्यावेळी करण्यात आली त्यावेळेला सुद्धा त्याच वेळचे जे विद्यमान सरपंच होते त्या सरपंचांनी स्वतः ग्रामपंचायतीमधून आपल्या आपल्या लोकांची त्या याच्यामध्ये जनगणनेमध्ये नावं दिली. त्याच्यामुळे ज्यांना खरोखर ज्यांना गरज आहे ते लोक लाभापासून वंचित राहिले आणि ज्यांची स्लॅबचे घरं आहेत, त्यांची घरं जमीन जागा आहे ते या दारिद्र्याखाली आलेले आहेत. तर ते आता ह्या नवीन प्रक्रियेमध्ये ते बरेचसे जातील. पण असाच प्रकार SRIमध्ये होऊ नये आणि निवडणूक आयोगाचा जो निकष आहे तो त्यांना प्रत्येक बूथवरती 70% फक्त त्यांना ही नोंदणी करायची आहे. 70%च्या वरती नोंद झाली त्यांना कुठलं बंधन नाही आहे, काय लिगल कायदेशीर कुठलं बंधन नाही आहे. तर ह्या सगळ्या देवगडवासियांना माझे आव्हान आहे की तुम्ही जागृत राहा आणि हा एवढा दुर्लक्ष करणारा एवढा कार्यक्रम आहे हा एकदम तत्पर राहून आपलं एक वेळचं घरचं काय काम असेल तर ते काम त्यावेळी बंद ठेवा. पण आपलं मतदाराचं नाव यायला पाहिजे, दक्षता सगळ्यांना पूर्ण घ्यावी अशी माझी त्यांना सगळ्यांना विनंती आहे.